नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की सध्या बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला एक डिप्रेशन तयार होण्याची शक्यता आहे आणि हे डिप्रेशन तसं सुरुवातीला तरी ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असं सरकण्याची शक्यता आहे। थोडं विदर्भाच्या आजूबाजूने असल्यामुळे विदर्भात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात सुद्धा या डिप्रेशनच्या वातावरण निर्मितीमुळे मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण तयार झालेलं आहे। पुढील 48 तास देखील हे वातावरण राहण्याची शक्यता आहे। ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल। काल दिलेल्या माहितीनुसार भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटला आपण जर बघितलं तर आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला कमी दाब आणि नंतर त्याचं डिप्रेशन बनण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। रात्रीच्या वातावरणात आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या उत्तरेच्या भागात बऱ्याच मोठ्या प्रमाणात मेघगर्जनेसह पाऊस आहे। पूर्व भारतामध्ये पावसाळी वातावरण आहे। मध्य भारताच्याही काही भागात पावसाळी वातावरण आहे। विदर्भात थोडं पावसाचे ढग आहेत, परंतु उर्वरित महाराष्ट्रात संततधार पावसासाठी अनुकूल वातावरण आहे। बंगालच्या उपसागरात बदलत असलेलं वातावरण, तयार होत असलेलं डिप्रेशन महाराष्ट्रावरही परिणाम करणार असून पुढील 48 तास महाराष्ट्रात अनेक विभागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। चीनच्या समुद्रात सध्या आपण 3 वादळं सक्रिय बघतो। तर अशा प्रकारची वादळं या मोसमामध्ये चीनच्या समुद्रात तयार होतात। विफा अशाच प्रकारचं एक वादळ चीनच्या समुद्रात तयार झालं आणि हे आता काही अंशाने म्यानमारवरून बंगालच्या उपसागरात प्रवेशला आहे। क्लायमेटनुसार आज 25 तारखेचं वातावरण बघितलं तर मराठवाडा, विदर्भ, कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र राहण्याची शक्यता आहे। उर्वरित महाराष्ट्रात देखील जोरदार पावसाळी परिस्थिती राहील। आजच्यापेक्षाही उद्या पावसाचं वातावरण मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकण असं अधिक राहण्याची शक्यता आहे, असं क्लायमेटचा अंदाज आहे। 27 तारखेला पावसाच्या वातावरणात थोडी घट निर्माण होईल दक्षिणेकडून, परंतु कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ, मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागात, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे। आपल्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यातील पावसाचा जोर 28 तारखेला कमी होईल। थोडं विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे। थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती 29लाही राहील। 30 तारखेलाही तशाच प्रकारचं वातावरण आहे, परंतु एकूण पावसाचा जोर कमी होतोय। 31लाही पाऊस असेल महाराष्ट्रामध्ये, परंतु प्रभाव कमी असणार आहे, केवळ कोकण आणि पूर्व विदर्भ। तीच परिस्थिती 1 ऑगस्टला देखील असणार आहे। स्कायमेटनुसार 2 तारखेला देखील महाराष्ट्रात हलक्या पावसाचं वातावरण विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण असं आहे। उर्वरित महाराष्ट्रात मात्र उघडीप राहील। आपण बघतो की 6 तारखेपर्यंत आपण जर असा बारकाईने अंदाज बघितला तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम असा सरी होऊ शकतात विरळ स्वरूपामध्ये, परंतु पूर्ण खंड नाहीये। मात्र पावसाचं प्रमाण खूप कमी होईल। जेफेस मॉडेलचा अंदाज आजचा सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा आहे, त्यामुळे कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र पावसाची शक्यता आहे। मराठवाड्याच्या पूर्व भागात आणि विदर्भात जोरदार ते अतिजोरदार पाऊस आपल्याला 26 तारखेला बघायला मिळेल। कोकणातही तीच परिस्थिती असेल। 27 तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता जेएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे। पावसाचं प्रमाण 28ला कमी व्हायला सुरुवात होईल, मात्र कोकणात पाऊस असणार आहे। 29लाही विदर्भ, कोकण पावसाचं वातावरण राहील। तीच परिस्थिती आपल्याला 30 तारखेला बघायला मिळते। 31 तारखेला तीच परिस्थिती आहे। 1 तारखेला मात्र जेएफएस मॉडेलने महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण बहुतांश उघडताना दाखवलं आहे। ही उघडीप जवळपास 3 तारखेपर्यंत असेल। आपला सर्वाधिक विश्वास किंवा सर्वाधिक परिणामकारक मॉडेल म्हणून आपण ECMWF मॉडेलकडे बघतो। आज महाराष्ट्रामध्ये मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, कोकण मोठे पाऊस बघायला मिळतील। काही ठिकाणी पूर परिस्थिती देखील बघायला मिळेल। आणि सर्वात महत्त्वाचं स्टेटमेंट माझं असं आहे की जे तलाव मोठे पाणी प्रकल्प आहेत ते आता भरण्याच्या मार्गावर होते,
ते काही तलाव ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यातून पाण्याचा विसर्गही सुरू होईल. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे पूरस्थिती काही भागात निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी सावध असणं आवश्यक आहे. त्या 26 तारखेला देखील मराठवाडा विदर्भात कमी दाबाचा किंवा डिप्रेशनचा प्रभाव पडत असल्यामुळे अतिवृष्टीची शक्यता आहे. मुसळधार पाऊस काही विभागात होणार आहे. नद्यांना पूर आणि अतिवृष्टी अशी परिस्थिती आपल्याला काही भागात मराठवाडा आणि विदर्भात बघायला मिळू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावधान असावं, सतर्क असावं. दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातही पावसात जोर राहणार आहे. 27 तारखेला हे कमी दाबाचं किंवा डिप्रेशनचा प्रभाव मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानकडे सरकणार आहे आणि त्यामुळे उत्तर मराठवाडा, पश्चिम विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण राहणार आहे. आपण थोडंसं बघतो की उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये किंवा नाशिकच्या काही भागात पावसाचं प्रमाण कमी असल्याची तक्रार, म्हणजे नाशिक पूर्व, मालेगाव, सिन्नर वगैरे भागात, तर ती गरज 27ला पूर्ण होईल असं दिसते. 25, 26, 27च्या दरम्यान. 28लाही पालघर, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये, नाशिक पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता आहे. 29ला तुरळक पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये. 30 तारखेलाही तुरळक पाऊस असेल. 31 पासून मात्र बऱ्यापैकी उघडीप महाराष्ट्रात बघायला मिळेल, परंतु उघडपीच्या काळात देखील स्थानिक वातावरणातून पाऊस पडण्यास अनुकूल परिस्थिती आहे. ऑगस्ट महिना हा तसा खंडाचा महिना ओळखला जातो आणि त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला मोठा खंड बघायला मिळू शकतो. या येत्या 48 तासामध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये, मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात देखील जोरदार मान्सून सरींची शक्यता आहे. आपण या डिप्रेशनच्या मार्गाचा थोडक्यात धावता आढावा घेणार आहोत. पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश असं हे पुढे सरकण्याची शक्यता आहे. भूभागावर आल्यावर कोणतीही सिस्टम ही कमजोर होत असते, परंतु तरी देखील विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या काही भागात या सिस्टमचा प्रभाव पडण्याची शक्यता आहे. विफा नावाच्या टायफून किंवा चक्रीवादळाचा अंश हा कमी दाबाच्या स्वरूपात किंवा डिप्रेशनच्या स्वरूपात भारताहून पुढे सरकतोय. त्यामुळे विफा चक्रीवादळाची चर्चा भारतामध्ये आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांकडे सुरू झालेली आहे, परंतु हे प्रत्यक्ष चक्रीवादळ राहिलेलं नाही आहे, तर त्याचा तो अंश आहे, हे लक्षात ठेवा. आज महाराष्ट्रामध्ये ज्याही भागामध्ये पाऊस कमी झालेला आहे, म्हणजे खास करून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, जळगाव, धुळे, नंदुरबार या अनेक भागात मोठे पाऊस बघायला मिळू शकतात. कोकणातही आज मान्सूनच्या जोरदार सरी बरसणार आहेत. विदर्भातही पाऊस असणार आहे. जसंही आपण हे वातावरण थोडं दुपारकडे सरकताना बघतो, तसा याचा जोर मराठवाड्यात अधिक वाढणार आहे, उत्तर महाराष्ट्रात अधिक वाढणार आहे आणि त्यामुळे आपल्याला काही ठिकाणी मुसळधार पाऊस आज बघायला मिळेल. त्याचबरोबर आपण असंही बघतो की आजही उशिरापर्यंत रात्री पाऊस असणारे, काही विभागात संततधार तर काही विभागात मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही सरासरीच्या तुलनेत अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व बाबी लक्षात घ्या. पुढील 48 तास हा पावसात जोर राहणार आहे. 27 तारखेला मात्र हे वातावरण थोडं उत्तरेला सरकून जाईल. त्याच्यामुळे त्याचा परिणाम केवळ उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात राहू शकतो. या 2-3 दिवसामध्ये जेही भाग पावसात सुटलेले आहेत ते सर्व भाग पाऊस कव्हर करेल असा अंदाज आहे. 28 नंतर मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रातून कमी व्हायला सुरुवात होईल. काही ठिकाणी म्हणजे आता थोडं विदर्भामध्ये, कोकणामध्ये पाऊस चालू राहणार आहे, परंतु खंडात्मक परिस्थिती ही अगदी ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच निर्माण होईल असा अंदाज आहे. आपण बघतो की विदर्भामध्ये अधूनमधून 28, 29, 30 असं पावसाळी वातावरण राहणार आहे. कोकणामध्येही पावसाचं वातावरण राहणार आहे. थोडं उत्तर महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहू शकतं, नंदुरबार, धुळ्यामध्ये. त्यामुळे ही परिस्थिती अधूनमधून पावसाची तयार होत राहील. मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो, परंतु प्रमाण हे अगदी
10%वर आलेले असेल. म्हणजे 100%पैकी 10% पाऊस फक्त आपल्याला 28 नंतर पडताना दिसेल. आणि पुढे आपण असं बघूया की ऑगस्ट जसा सुरू होतो तसं आपल्याला अगदी कोकणातील पाऊस देखील कमी होताना दिसतोय. आणि तुम्हाला माहिती आहे की साधारणपणे नारळी पौर्णिमेनंतर कोकणातील पाऊस कमी व्हायला सुरुवात होते. हा निसर्ग नियम आहे आणि त्या पद्धतीचं वातावरण आता बनू लागलं आहे. ऑगस्टचा सुरुवातीचा काळ पूर्वार्ध तरी खंडात जाईल आणि नंतर मात्र उत्तरार्धात पुन्हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये कमी दाब येतील, डिप्रेशन येतील, वादळ येऊ शकतात आणि मग मोठे पाऊस होतील. आपल्या गरजा ज्या भागात तलाव भरलेले नाहीत, छोटे पाणी प्रकल्प वगैरे, ते भरून जातील आणि मोठे पाणी प्रकल्प 15 ऑगस्टपर्यंत ओव्हरफ्लो झालेले असतील. 100% पाणीसाठा या विभागांमध्ये आलेला असेल. याविषयी आपण सविस्तर माहिती पुढे घेतच राहणार आहोत.